विठ्ठल 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 सुंदर ते ध्यान भैवडे सुंदर ते ध्यान भैवडे सुंदर ते ध्यान भैवडे सुंदर ते ध्यान भैवडे परकथा भैवडे परकथा भैवडे तुलसी हरे
भोगाची असावी सादर भोगाची असावी
देवासी शरण देवासी जाता भले तुका म्हणे काय नव्हे करिता चिंता वातो आता विश्वांभर मग तो कृपा सिंधुद्वारी साखळी हिरते बापुडे कार्यरंक ओम नमो ज्ञानेश्वरा श्री गुरुंचे गजाननं भूतगणादिसेवितं कपीथ जम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं। प्रस्तुत श्री गणेश उत्सव निमित्त गणरायांच्या प्रांगणापुढे घोडेमळा अर्थात निमगावकर ग्रामस्थ पंचक्रोशीतील भावी भक्त सज्जन माता भगिनी आमची गुणीजन मंडळी अन्नदाते देणगीदार आपणा सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला हा 5 दिवसाचा नाम आणि ज्ञान यज्ञ आणि या नाम ज्ञान यज्ञामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा आमचे परमस्नेही हरिभक्त परायण महाराज यांनी ही माझ्याकडे दिली। वस्तुतः पाहिलं तर कार्यक्रम करण्याचं माझ्या जीवावरच येते खरं सांगायचं, परंतु कुणाला नाही म्हणायचं नाही। तेव्हा जसं देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे करावं लागतं। जरी इच्छा नसली तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी, तेव्हा त्या निमित्तानं सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगत वंदनीय जगद्गुरु अवतारी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उपदेश प्रकरणातील गोड आणि उत्कृष्ट साबंग आहे। विठाला जगतातील यच्च यावत मानवी प्राण्यांच्या अंतःकरणांचा आपण खोलवर आणि बारकाईने विचार करून पाहिलं तर प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काही ना काही दुःख। कुणाला संतती नाही म्हणून दुःख, काहींना संतती आहे पण संपत्ती नाही म्हणून दुःख, काहींना संतती आहे संपत्ती आहे परंतु शरीर संपन्नता नाही म्हणून दुःख। अशा अनंतावधी व्याधीनं प्रत्येक मनुष्य मात्राचं अंतःकरण हे पिडलेलं आहे। म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मन तुझी शोधून पाहे. आमचे कबीर महाराज सुद्धा म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, जो सामान्य जीव हो, नहीं नहीं तपस्वी भी हो. इस दुनिया में सब लोग अरे हमारी तुम्हारी बात तो छोड़ दीजिए, पण साक्षात स्वर्गात जाऊन इंद्राच्या शत्रूचा पराभव करणाऱ्या राजा दशरथाचं केवढं ऐश्वर्य. त्याच्या ऐश्वर्याचं जर वर्णनच करायचं ठरलं तर मदलसा वर्णन करते. अठभार वनस्पती नद्या 12 महिने पाण्याने तुटुंब भरले. सुजलाम सुफलाम अशी जमीन, गडगंज संपत्ती, अनुकूल मंत्री, अनुकूल स्त्रिया. राज्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. पण ज्यावेळी कुलगुरू वशिष्ठ राजा दशरथाकडे आले आणि त्यांना राजा दशरथाचा चेहरा म्लान, उदास आणि दुःखी, त्यावेळी कुलगुरू वशिष्ठांनी विचारलं, राजन, आपल्याजवळ सर्व ऐश्वर्याची अनुकूलता असताना देखील आपण दुःखी का? त्यावेळीला राजा दशरथाचे उद्गार आहेत, हे स्वामीन, कथम मे सर्व लक्षण हा युक्त हा पुत्रा भवे. मला सर्व लक्षणांनी युक्त असा पुत्र केव्हा होईल का?
तर पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्र रहित असलेलं माझं राज्य मला दुःखदायक वाटत. सांगा, एवढा ऐश्वर्य संपन्न असलेला राजा दशरथ दुःखी, तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाची काय कथा आहे. खरोखर या संसारामध्ये सुख नाहीच. सुख नाही कोठे आणि या संसारी वाया हव भरी होऊ नका. दुःख मानवारी आहे हा संसार. संसार सुखाचा विचार नाही कोठे. अरे ज्या वृक्षाचं मुळच दुःखदायक आहे त्या संसार रूपी वृक्षाला सुखाची फळं कशी लागतील. म्हणून तुकोबांनी म्हटलेलं आहे, संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध मद मत्सर पाठी लागले उन्हाळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी. या संसाराला सागराची उपमा दिली महाराजांनी. दिली की नाही. संसार सागर भव दुःखाचे मूळ जनपवाद अंथरून माझी केले इंगळ. पहा, सागराची उपमा काय द्यावी. सागरामध्ये किती गॅलन अथवा किती लिटर पाणी आहे ते सांगता येईल का. नाही, याचं एकच उत्तर अमाप. तद्वत या संसारामध्ये किती दुःख आहे याचं एकच उत्तर अमाप. त्याप्रमाणे जनपवाद अंथरून माझी केले इंगळ. जनपवादाचं दुःख आहे. जगतामध्ये असा मनुष्य झालाही नाही आणि होणारही नाही की ज्याला लोकांनी नावं ठेवलीच नाही. तुम्हा आम्हाला तर कोणी नावं ठेवली यात संशयच नाही. पण धर्माचं तंतोतंत पालन करणारे, एक वाणी, एक पत्नी आणि एक वचने राजा रामप्रभू. त्यांनी रावणाला मारलं, देवांचा बंदिवास मुक्त केला आणि सीतामाईला घेऊन परत आला. जनपवाद चुकविण्याकरता साक्षात आग्नी परीक्षा सीताबाईची घेतली आणि नंतर राज्यावर गेला. काही दिवस लोटल्यानंतर गल्ली बोळामध्ये आवाज उठला. काय? आणि अविश्वासाचा ठराव आला. बरोबर. एका धोब्याने आपल्या पत्नीला जवळ म्हटलं, मी काय राजा रामचंद्र आहे काय, 6 महिने रावणाच्या तिथे ठेवून तुला परत घरात गेला. राजसेवकांनी गुप्त हेरांनी ऐकलं, रामाला जाऊन सांगितलं. दुसऱ्याच दिवशी सीतामाईचा काय केला त्याग. एवढं धर्माचं तंतोतंत पालन करणारे रामप्रभू त्यांना नाव ठेवलं. तुम्हा आम्हाला काय कुणी ना फिरत संशयच नाही. एक भगवान शिवजी पार्वती मातेला म्हटले, पार्वती या जगतातील लोक जे आहेत ना, कसे वागलं तरी लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. पार्वती म्हटले, असं कसं, हे शक्यच नाही. म्हटले, मग आपण आता काय पाहू, प्रत्यक्ष अनुभव पाहू. ठीक. मग त्यांनी दोघांनी वेश पालटला. भगवान शिवजीनं
कुंभाराचा वेळ धारण केला. त्यांची पार्वती माता, त्यांचा मुलगा गणेश तो एक तरणा पोरगा झाला. आणि जवळ असलेला नंदी ते झालं गाढव. गाढव झाल्यानंतर आले साकुरी गावामध्ये. सकाळची वेळ होती आणि 8:30च्या 9च्या दरम्यान लोक भरपूर गावामध्ये येतात. तेव्हा आहे गावातून मधून शिरले आणि चौकातून चालले. पुढे तो मुलगा चाललेला आहे, आई वडील चाललेले आहेत, पण पाठीमागं ते नंदीरूपी गाढव चाललेलं आहे. लोकांनी पाहिलं, म्हटले हो थांबा. काय म्हटले? गाढव तुमचं आहे का? हो. मग तुम्हाला कळत नाही का? म्हणजे काय झालं? अहो म्हटले गाढव बसायचं साधन आहे. या लहान मुलाला बसवा ना, या मुलाला कर्णाबाण पोरगा त्याला बसवा गाढवावर. भगवान शिवजीनं त्याला खून केली गणपती बाप्पांना. गणपती बाप्पा कशावर बसले? गाढवावर बसले. सोडलं ते गाव. कुठं आले? निमगावला. निमगावला आल्यानंतर निघाले. लोकांनी पाहिलं म्हटले बा हे समोर चाललेले कोण आहे तुझे? आई वडील. आई वडील? अरे तू चांगला तरणा पोरगा आहे. स्वतःच्या आई वडिलांना तू पायी चालायला लावला, तू कुशा गाडवावर बसला, तुला काही वाटतं का? अरे तुझी आई सुकुमार आहे, तिला गाडवावर बसव. ठीक आहे. भगवान शिवजीनं पार्वती मातेकडे खून केली आणि सांगितलं तुम्ही बस. पार्वती माता गाडवावर बस. ते गाव सोडलं. पुढं शिरवली. शिरवलीला गेले. तिथं लोकांनी पाहिलं. काही जण लोक म्हणून लागले काय म्हणजे हे कोण आहे पुढीच झालेले? तेव्हा पार्वती माता म्हणजे त्यांची पत्नी आणि ती म्हटली हे माझे यजमान आहेत, मालक आहेत. म्हणजे कोण आहे? म्हणजे वडील आहेत. काय माई लेकरू निर्दय, स्वतःच्या मालकाला आणि पायी चालायला लावलं आणि खुशाल तुम्ही जगदंबे सारखा गाढवावर बसलात. मनाची जनाची नाही पण मनाची तरी ठीक आहे. मग काय करायला पाहिजे? मग बसवा त्यांना. थकले ते बसली. तू शिरवली सोडली. पुढं त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी पाहिलं. म्हटले अरे तुम्हाला काय वाटतं की नाही? म्हणजे काय झालं? अरे तुमच्या तिघांच्या ओझ्यानं हे गाढव फार वाकत चालले. तुम्हाला काही मुख्य प्राण्याची दया येते की नाही? म्हणजे मग काय करायला पाहिजे? एवढं कळत नाही का तुम्हाला? उतरा खाली. तिघही खाली उतरल्यानंतर त्यांनी असा विचार केला. म्हटले आता आपण तिघही गाढवावर बसलो, त्याच्यापेक्षा आपण गाढवालाच आपल्या. मग त्यांनी काय केलं? मागचे 2 पाय गाढवाचे बांधले, पुढचे 2 पाय बांधून टाकले. उचललं गाढव, घेतलं खाली, निघाला. आता पुढं बरोबर. तिथं गेल्यानंतर लोकांनी पाहिल्यानंतर ते लांबून म्हणजे काय काय कोणाचं प्रेत आलं की काय काय होत काढली काय? तिथे पाहिलं म्हणजे इकडे काय म्हणजे गाढव का खांद्यावर तुम्ही चाललात? म्हणजे काय नाही उगत मूर्ख आहे का काय तुम्ही? गाढव बसण्याचं साधन आहे का खांद्यावर घेऊन चालण्याचं साधन? त्यांनी परत काय केलं? ते गाढव आपलं आधी ठेवलं, त्याचे पाय सोडले आणि मग भगवान शिवजी पार्वती मातेकडे बघून म्हटले बघ आपण मोकळं गाढव घेऊन घेत चाललो तरी लोकांनी नाव ठेव. आपल्यातला 1 जण बसला तरी नाव ठेवलं, 2 जण बसले तरी नाव ठेवलं, 3 जण बसले तरी नाव ठेवलं आणि शेवटी गाढवालाही आपल्या खांद्यावर घेतलं तरी लोकांनी नाव. कसं वागल्यानंतर लोक नाव ठेवणार नाही? कसंही वागा. तुकोबरायांचा याकरता प्रश्न येईल का सांगता? संत संग करिता म्हणती हा उपदेश. संत संग करिता
उपदेशी येराबाग्याशी ज्ञान नाही. जर समजा संतांच्या संगतीत राहावं, 4 गोष्टी शिकाव्या आणि लोकांना उपदेश करायला सुरुवात करावी. लोक काय म्हणतात, हे आमच्या देखत नागडे उभे फिरत होते पोरग आणि आता लागला आम्हाला उपदेश करायला. बरे का संत संघ करिता म्हणती या उपदेशी येराबाग्याशी ज्ञान नाही. पुढे ऐका, धन नाही त्याशी ठाईचा करंटा समर्थासी ठाई करिता त्याच्या नशिबामध्ये पैसा नाही, त्याला काय म्हणतात करंट. आणि काय टाईट मनुष्य मोठमोठ्या माणसाची टाईटपणा करतो. धन नाही त्याची ठाईचा करंटा समर्थासी ताठा करिता. त्याचा पुढचा ऐका, बहु बोलो जाता म्हणती हा वाचा न बोलता सकळ म्हणती गर्वी. जास्त एखाद्याला बोलायची सवय, आपण म्हणतो की नाही बटन दाबले की नो स्टॉप नाही, ते दुसऱ्याला काय वाटेल आता मला तिच्याविषयी काय बोलायचं येऊच देत नाही की नाही, असं म्हणजे जास्त बोलायची सवय. त्याला काय म्हणतात अन्न बोलता सकळ म्हणती गर्वी. एखाद्याला जास्त बोलायची सवय नसते. तुम्ही 5-25 शब्द जेव्हा बोलला तेव्हा कधीतरी याच्या मुखातून एखादा शब्द बाहेर त्याला काय म्हणतात बोलत सुद्धा नाही माणसाची. बरे आता पुढचं आहे का, भेटीसी न वदता म्हणती हा निष्ठूर येता जाता घर बुडविले. भेटीसी न वदता म्हणजे नातेवाईकांच्या भेटीला मधून मधून नाही गेलं त्याला काय म्हणतात, काय निष्ठूर माणूस आहे, त्याला काय माणूस की का. बरं का, आणि जर समजा महिन्यातून 2 महिन्यातून गेलं तर आमचा उमरा झिजवला. आता तुमच्याच भाषेत येता जाता घर बुडविले. लग्न करू जाता म्हणती हा मातला न करिता झाला नसक. लग्न करावं, गुढी गुलाबीना संसार करावा. आता तुम्हालाच म्हणतो, बाकीच्या नाही. ठीक आहे. आणि मग त्याला काय म्हणतात, महाराज लग्न झाल्यापासून तर बोलत नाही. म्हणजे काय म्हणते लोक, काय सांगतात नाही. आणि न करिता झाला नपुसक. आणि मला वाटलं नको त्या संसाराच्या नादी लागायला, देतच कोण. जाऊ दे आता पुढचं काही लौकिक करा पदित पावना देवराया. म्हणून महाराजांनी म्हटलं जनवाद अंथरून माझी केले. इंद्रिय विषयाकडे ओढतात अशी अनंत प्रकारची दुःख या संसारात. आणि या संसारातील दुःख एखाद्या निर्जीव दगडापुढे सांगितली तर दगड म्हणजे त्यांना बेगा पडली. कशाला मी सांगतो असं नाही. अनेक दुःखे सांगून किती सकल संसाराची स्थिती न साहेब पाषाण फुटतीन भयकाप चित्ती भरलासे. अशा या संसारामध्ये अनंत प्रकारची काय आहे दुःख आहे. पण पामराने विषयी माणसाला या संसार दुःखाचं काहीच वाटत नाही. आता मला सगळं सांगावं लागेल, पामर कुणाला म्हणा सगळं सांगत बसत नाही. थोडक्यात सांगतो. जिथं जायचं नाही तिथं जातो, जे पाहायचं नाही ते पाहतो, जे खायचं नाही ते खातो, जे बोलायचं नाही ते बोलतो, त्याला पामर म्हणावं. जो निषिद्ध ठीक आहे विषयाच्या ठिकाणी असिद्ध काय असतो, असक्त असतो, त्याला विषयी म्हणावं. जाऊ मी आपल्या सोप्या भाषेत. पण त्या पामर विषयी माणसाला संसार दुःखाचं काही वाटत नाही का. ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. लाज कुणाला, तुम्हाला विचारते, लाज कुणाला वाटते. निर्मळ माणसाला लाज वाटते. जो निसुक झालेला असतो, जो कोडगा झालेला असतो, त्याला काहीच वाटत नाही. ते आपण म्हणतो की नाही, काय म्हणतो, कोडग्या लाज नाही. खालचा कोडगा, कोडग्याला हाणलं म्हणले पिढ आणि ते म्हणते मला, त्याला काय वाटते. ते
लाज पै निर्मळा निसुगा आमचे नाव सांगतात. आणि जे नळवरायसारखे तुकोबरायसारखे नाथरायांसारखे जे मुक्त महात्मे आहेत त्यांच्या दृष्टीनं संसारच नाही न झाला प्रपंच हे समूळ मिथ्यावार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पना म्हणले वाझेला पुत्र झाला आणि तो मृगजळाच्या डोहामध्ये पोहू लागला. का खोट शक्य आहे का? जाऊ विषयी मला काही सांगायचं नाही. तेव्हा अजातवाद याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? अजातवाद. प्रपंच हा झालाच नाही त्यांच्या दृष्टीने आणि त्यांच्या ठिकाणी जरी प्रपंच आरोपित केला तरी त्यांचा प्रपंच हा परब्रह्म झालेला असतो. कशावरून? विठ्ठल स्वरूप म्हणून या अंगाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. त्यांना प्रपंचामध्ये कांदा दिसणार नाही, मिरची दिसणार नाही, कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी भाजी अवघी परीक्षा देव पाहत असतो. तुम्हाला सांगतो, एक वेळेला आमचे नानोबरा भिक्षे करता गेले आणि भिक्षे करता गेल्यानंतर त्यांच्या झोळीमध्ये भिक्षा न टाकता काय टाकली? काय वाटलं असेल सांगा? माऊली तसेच आहे. मुक्ताईनं पाहिलं, दादानी भिक्षा आणली नाही, आतमध्ये गेले आणि काय लावून टाकली? पहा, मुक्त महात्म्यावर जरी तुम्ही प्रपंच आरोपित केला, प्रपंच दुःख आरोपित केलं, तरी लहान असलेल्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं ज्ञानोबरांना काय उपदेश करावा? विश्वराजे झाले विश्वराजे
झाले पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. काय अधिकार? आपल्याला नुसतं अरे म्हटलं की लगेच आपण म्हणतो का रे, बरोबर आहे की नाही? पण केवढा महात्म्यांचा अधिकार. त्यांच्या दृष्टीनं संसार ज्ञानोबा प्रतिज्ञापूर्वक बोलतात, मी सगळा संसार सुखाचा, अवघाती संसार सुखाचा, अवघाती संसार सुखाचा, सुखाचा करीन. संसार सुखाचा होतं का? मला तुम्हाला प्रश्न, आता तुम्ही संसाराचं दुःख सांगितलं तुम्हाला आणि परत तुम्ही म्हणता संसार सुखाचा. हो, महात्म्यांच्या दृष्टीने संसार सुखाचा. आता तुम्ही म्हणाल कसं काय? हाही प्रश्न. हो, महात्म्यांच्या दृष्टीनं जन नव्हे जनार्दन, तर सर्वत्र भगवान भरलेला आहे. तर मग अवघेची त्रैलोक्य, मग त्यांच्या दृष्टीनं संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा करायला सुद्धा शिल्लक राहिली नाही. म्हणजे महात्म्यांच्या दृष्टीनं संसारच नाही तर संसार दुःखही करते. विषय पामर विषय माणसाला संसार दुःखाचं काही वाटत नाही. मुक्त पुरुषाच्या दृष्टीनं संसार दुःखच नाही. मग हे संसार दुःख कुणाला? तर हे संसार दुःख साधकाला, तुम्ही आम्ही सगळे साधकच आहोत. संसाराची भीती तर वाटते आणि सुटत नाही. काय घरी गेलं पत्नीला सांगितलं का माझा विषय तो नसल्यामुळे जास्त ठीक आहे. आणि भीती वाटते सुटत नाही, मग करायचं काय? खरे वाटे परत असण्याची अवस्था असते आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये अशी तळमळ असते. काय तळमळ असते? काही उधार पावे तुम्ही म्हणताय की नाही? तसंच बरोबर. यांच्यावर किती संस्कार ताबडतोब झाले बघा. नाही तर फोंब्या झाला तरी टाळ वाजवत. तेव्हा मुक्त महात्म्य आहेत त्यांच्या दृष्टीनं संसार नाही. पामर विषय जो मनुष्य आहे त्याला संसार दुःख
दुःखाचं काही वाटत नाही आणि जो साधक आहे त्याला संसार दुःखाची भीती वाटते, पण स्वसामर्थ्यानं तो तरुण जाण्याची त्याच्यात ताकद नाही. असा एक साधक आमच्या तुकोबरायांकडे आला. श्री संताची साष्टांग हे करी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. महाराज, मी संसार दुःखानं त्रस्त आणि या संसार दुःखातून सुटण्याकरता मला काहीतरी उपाय सांगा. त्याला उपाय महाराज अभंगाच्या प्रसंगी आलिया भोगा वशामध्ये जो भोग आलेला आहे तो आपल्याला भोगूनच संभव आणि ते भोगण्याकरता तू तयार राहा. त्याने काय विचारलं महाराजांना, महाराज या संसार दुःखातून मी मुक्त कसा होईल, आणि तुम्ही काय उत्तर देताय, भोगूनच संपवा. मग आता मला प्रश्न करायचा, तुकोबरायांनी जे उत्तर दिलं हे चुकीचं आहे का बरोबर आहे? मी संसार दुःखातून मला मुक्त करा याच्याकरता उपाय विचारतो, आणि तुम्ही काय म्हणता, ते संसार दुःख भोगतच राहा. पण महाराजांनी उत्तर दिलं हे चुकीचं का बरोबर? असं काय बरोबर? बरं, महाराज चुकीचं उत्तर देतील का? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आई ते केले. आणि तुकोबरांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर तुका विष्णू म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या नाही दुसरा. तुकोबरांची ब्रह्मा
ब्रह्माशी जर तुलना केली तर तुकिता तुलनेसी साधकाला तर ते बरोबर वाटत नाही. तेव्हा तो साधक म्हणाला महाराज मग हे कुणाला चुकत नाही याच्याकरता तुमच्याकडे काय आधार आहे? त्यावेळेला तुकोबराय सांगतात अरे बाबा देव असो संत असो सर्वसामान्य जीव असो राजा असो किंवा रंग असो कोणी असते त्याला त्याचा भोग प्रारब्ध भोग हा भोगून कर्म झाले त्याची भोगाले उपजले भोगाले उपजले मेले आयुष्य जे जयाचे कर्मसूत्र मांडवून ठेवले स्वतंत्र पात्र होची लागे अगा कर्मे दैवरावे तया ते भोगा यावे देहा एक अदृष्टादी शरीर एक आलियाई हरिहर अन्यथा न कराव्यानं मात्र हे शास्त्र संमत म्हणजे केलेलं कर्म कोणालाही चुकत नाही. काय पुरावा आहे तुमच्याकडं? अरे देव असो भोगावाच लागेल संत असो भोगावंच लागेल. तुमची आमची तर काही किंमतच नाही. देवाला चुकलं नाही सांगा ना मला 100 पुरावेत माझ्याकडे पण जास्त सांगणार नाही काय दोन सांगतो फक्त जाता जाता. महाराज खरं सांगू का तुम्हाला ह्या अंगावर कीर्तन करायचं म्हटलं तर कमीत कमी 7-8 दिवस तेव्हा ते कुठं तरी कीर्तन केल्यासारखं वाटतं. आता तुम्हाला काही काही सांगायचं म्हटल्यावर आता कुठं तरी लांब उडी मारायची तिकडे जाऊन बसायचं तिच्या पुढे उडी मारायची कळला जायचं अशी पद्धतीने. तेव्हा उदाहरण सांगतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी राजा रामप्रभूचा राज्याभिषेक होणार आणि सर्व अयोध्या नगर आनंदानं मग सुंदर असे वाद्य वाजत आहेत. सगळा समार्जन केलेला आहे. जिकडे तिकडे घरोघरी रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि सगळीकडे अयोध्येमध्ये आनंदमय असं काय आहे वातावरण. उद्या राजा राम इकडे रावणाच्या बंदीवासामध्ये असलेल्या देवांची मिटिंग म्हणले उद्या जर राजा रामप्रभू झाला तर आपली सोडवणूक करण्याकरता तो येणार नाही. मग तिथं काहीतरी विघ्न केलं पाहिजे. तेव्हा सर्व देवांनी म्हटले मग आता कुणाला तिथं पाठवायचं. मग सगळ्या देवांनी विघ्न संतोषी देवता तिचा काय केला धावा केला. ती प्रकट झाली त्याचं नाव विकल्प. म्हणले कशा करता माझा धावा केलास? म्हणजे तुम्हाला एक काम सांगायचं. काय काम आहे? अयोध्येमध्ये जायचं. उद्या राजा रामप्रभूचा राज्याभिषेक होणार आहे. आजल्या दिवशी जायचंय तुम्ही आणि ते सगळं काय करायचं मोडून काढायचं. नाशी माणसं खूप असतात नाही बोलायचं तिचे. म्हटलं ह्या अशा आनंदाच्या प्रसंगी मी जाणार नाही.
काय जाणार नाही? हे बघ, यज्ञामध्ये हवीर भाग तुला दिला जाईल आजपासून. जातो की नाही? हा मग जातो. खालून पैसे मिळाले जाऊ दे, आपल्याला काय ठीक आहे. आला त्याच वेळेला कैकईची दासी मंथरा आणि बागेमध्ये फिरण्याकरता आली आणि हिवराच्या झाडाखाली बसले. आणि हे पुढे बसले विकल्प महाशय त्या हिवराच्या झाड. छाया पडल्याबरोबर मंथरेच्या अंतकरणामध्ये विकल्प सुरू झाले. राजा दशरथानं माझी आवडती राणी कोण? कैकेयी. तिची दोनही मुलं मामाच्या घरी पाठवली आणि सौतीच्या मुलाचा काय करतात? राज्याभिषेक, याला म्हणतात. मग योग्य वेळेला कैकेयीला आपण सावध केलं पाहिजे. कुठली बात ताडका. छाया संपल्याबरोबर या आनंदाच्या भरामध्ये आपण हे काय करतो? हे योग्य नाही. विकल्पानं विचार केला नाही तुझ्यामध्ये प्रवेश करता आला मला. थांब बघतो. मग ती सरळ पुढे गेली. विकल्पानं कलिंगडामध्ये काय केला? कलिंगड त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि हिला नेमकी काय ते कलिंगड खाण्याची इच्छा झाली. तिनं ते कलिंगड आपलं खाल्लं. बरोबर विकल्पानं अंतःकरणामध्ये प्रवेश मिळवला आणि मग तिच्या मनामध्ये पुन्हा विचार आले. आपण जो विचार केलेला आहे तो योग्यच आहे आणि योग्यच वेळेला कैकेयीला काय केलं पाहिजे? सावध केलं पाहिजे. आणि सरळ निघाली. केस मोकळे सोडलेले आहे. ठाई मोकळी रडता येत आहे. त्यावेळेला कैकेयीने पाहिलं मंथरे आणि आपली दाशी आवडते. काय असं काय झालं? धावत आली. अगं काय झालं सांगशील की? तुम्हाला कसं कळत नाही? रडत सांगते तुम्हाला कसं कळत? अरे सांगशील की नाही काय झालं? तुमची दोनही मुलं राजानं अजून घरी पाठवली आणि सौतीच्या मुलाचा राज्याभिषेक केला जाते. उद्या तुम्हाला कोण विचारणार? कैकेयी म्हणते अगं मंथरे काय बोलते आनंदाच्या प्रसंगी? तुला काय कळतं का? तुमचं हित जर तुम्हाला कळत नसेल तर माझं सांगण्यात तरी काय अर्थ आहे? त्यावेळेला कैकेयीला असं वाटलं खरोखर माझ्या हिताचाही काय करते विचार करते. आणि काय मारली? तिला मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर विकल्पानं तिथेही प्रवेश केला आणि मग मात्र तिनं विचार केला काही हरकत नाही, आता सावध व्हायला पाहिजे. आणि पहा शोकागार असतो. शोकागार पूर्वीराजी लोकांचा असायचा. तिथं आपल्याला जे दुःख आज झालंय त्या खोलीमध्ये त्या ग्रहामध्ये काय करायचं? प्रवेश करायचा. तिथंच राहायचं. त्याला काय म्हणायचं? शोकाग्रह. आणि शोकाग्रहामध्ये प्रवेश केला आणि आपला अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये कैकेयी पडली. आता संध्याकाळची वेळ झाली. राजा दशरथ. आता राजा दशरथाची आवडती राणी कोण? तिला सांगण्याकरता समजण्याकरता राजा दशरथ तिच्या महालामध्ये आला. पाहतो तर ती नाही. त्यावेळेला पाहिलं त्या कोशागरामध्ये शोकग्रहामध्ये तर कैकेयी अस्तव्यस्त स्वरूपामध्ये पडलेली आहे. त्यावेळेला काय झालं तुला? काय रडतेस? तुला काय पाहिजे ते मागून घे, मी द्यायला तयार आहे. अशा आनंदाच्या प्रसंगी तुमचं मला काही नको, पण मला जे 2 वर तुम्ही देऊ केलेले आहेत 2 वरच द्या. काय? सोडा पाणी. सोडलं म्हणजे काय मागल ते ऐका. एका वरानं माझ्या भरताचा राज्याभिषेक आणि दुसऱ्या वरानं मग प्रभूला 14 वर्षाचा. सांगा काय वाटलं असेल राजा दशरथाला? रुचिकाचे पेवी तक्षक पडतन घालिता ती घृत अग्निमुखी 80 व्यथा होय नामा म्हणे त्याशी. बस तसाच राजा उठलेला आहे आणि आपल्या भवनामध्ये आलेला आहे. अवस्थेमध्ये निचेष्ट अवस्थेमध्ये झालेला सर्व प्रकार सुमंत प्रधानाला सांगितलेला आहे. रात्रभर राजाला झोप नाही. सकाळची वेळ झालेली आहे.
मंगलवाद्य वाजत आहेत का? राजा रामप्रभू होणार आहे. घोडिया तोरणं उभारलेली आहेत आणि अयोध्या नगर मोठ्या आनंदाने काय झालं गुंगलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये राम लक्ष्मण सीतामाईंनी दिव्य स्नान करून आभूषण धारण केलेले आहेत आणि राजा दशरथाच्या दर्शनाकरता येत आहे. त्यावेळेला राजा दशरथ शोकाकुल अवस्थेमध्ये खाली मान आहे. राम प्रभू लक्ष्मण आलेले आहेत, सीतामाई आले. त्यांनी राजा दशरथाला प्रणिपात केलेला आहे. त्यावेळेला राम प्रभूंना पाहिलं आणि सुमंत प्रधानाला विचारलं, सुमंत, तातांची अवस्था का? झालेला सर्व प्रकार आणि सुमंतानं विदित केला. त्यावेळेला रामप्रभू म्हटले, काही हरकत नाही, वडील वचनबद्ध झालेले आहे. विचार, रघुवंशातील रीती काय? रघुकुल प्राण जाय परिवचन न जाय. ठीक, ज्या क्षणाला राज्यारूढ व्हायचे त्याच क्षणाला पुन्हा वल्कला धारण केली, सर्व राजभूषण उतरली आणि काय झालं? सोपं काम आहे का? एका मतावरून गेला असं जर म्हटलं ताट्या, आपला तो विषय नाही, जास्त बोलायचं नाही. आणि लगेच राज्यावरून वनवासाला जाण्याची तयारी आहे. केवढा अधिकार आहे रामप्रभू, पण अंतकरणामध्ये कोणतंच दुःख नाही. आणि पहा, हा म्हणता सर्व अयोध्या नगरामध्ये वार्ता पसरली, राजा रामप्रभू राजा न होता कुठे जात आहे? त्यावेळेला स्त्री असो, पुरुष असो, लहान बालक असो, वृद्ध सर्व लोक घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि रस्त्यावर आडवे झालेले आहेत. प्रभू आणि राजा दशरथाला प्रणिपात करून वनवासाला जाण्याकरता निघालेले आहेत. त्यावेळी राजा दशरथ म्हणतो, नाही रामा, मी तुला जाऊ देणार नाही. प्रभूने सांगितलं, प्रभू आपण वचनबद्ध झालेले आहात, काही हरकत नाही, तुमच्या आज्ञेचं पालन करणं हे माझं काय आहे, कर्तव्य आहे. त्यावेळेला सर्व अयोध्यावासी प्रभूला अडवतात, हे प्रभू आप मत जाइए, आप मत जाइए, आपण वनवासाला जाऊ नका. शेवटी पहा, प्रभूने सर्वांना हात जोडल्याने विनंती केली, बाबा हो, माझ्या पित्याची आज्ञा आणि त्याचं पालन करणं ही माझं काय आहे, कर्तव्य आहे. तेव्हा 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर मी परत येईल, आपण मागत घ्या. मला जास्त वेळ नाही सांगायला, कारण घड्याळ पुढे चाललेला आहे, त्यावेळेच कार्यक्रम आटोपणार. आणि त्यावेळेला सर्व लोकांना पाठीमागे लागलेला आहे. शरयू नदीच्या तीरावर आलेले आहेत. तेव्हा त्यांचा परमभक्त गुहक भेटलेला आहे, परत तीराला नेलेला आहे. परत तीराला गेल्यानंतर राम प्रभू आणि भक्त त्यांची चर्चा रंगलेली आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंती च रमंती च. ही चर्चा कुणाची? देवभक्ताची. आणि तुमची आमची समजा जर बसलो मग चर्चा काय काय मारू काढता मग काय मग या वर्षी काय 26 लगीनच करायचे का नाही, काय 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 दिसते, काय देते, ही आपली चर्चा. पण देवभक्ताची चर्चा, भगवंताची चर्चा, त्यामध्ये आत्मानंदामध्ये निमग्न झालेले आहेत. मध्यरात्र झाली. त्यावेळेला लक्ष्मणाने एक गवताची शय्या तयार केली आणि दुसरी एक शय्या गवताची तयार केली, 2 शय्या तयार केल्या. आणि त्यावेळेला मध्यरात्रीच्या समयाला गुहकानं म्हटलं, प्रभू चला माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये झोपाय. प्रभूनं सांगितलं, मी वनवासी आहे आणि वनवासी तो एखाद्याच्या घरी जाऊन जर झोपत असेल तर त्याला वनवासी म्हणता येणार नाही. ठीक आहे, मी येऊ शकत नाही. जडंत करणारा प्रभूला नमस्कार करून निघून गेलेला आहे.
त्यावेळेला लक्ष्मणानं सांगितलं, प्रभू या शैलीवर आपण झोपा. त्या शैलीवर रामप्रभू झोपलेले आहे, दुसऱ्या शैलीवर सीतामाई झोपलेली आहे. आणि काही अंतरावर उभा राहून लक्ष्मणा धनुष्य बाण हातामध्ये सज्ज घेऊन त्यांच्या रक्षणासाठी उभा. तेव्हा लक्ष्मणानं सहज सीतामाईच्या चरण कमलाकडे पाहिलं. अरे जिच्या चरण कमलाला सूर्याची किरण देखील स्पर्श करणार नाही अशी सीतामाई आणि आज हनुमानी पायानं चालत या गवताच्या शैलीवर. त्याप्रमाणे अखिल विश्वाचा परमात्मा मालक पितामह जगतो माता धाता पितामह आईसा. मी जास्त सांगत नाही, फक्त एक आईसा जो मी समर्थ तो मी जगाचा नाथ असा मालक असलेला प्रभू आणि हनुमान पायानं चालत येऊन आज या ठिकाणी गवताच्या शय्येवर झोपलेला आहे. गहनो कर्मना गती. काय ही कर्माची गती वाईट आहे. आणि ते पाहिल्यानंतर लक्ष्मणाला दुःखाचा आवेग आवरला नाही. तो उपसा वृक्ष उडला. त्याच्या रडण्यानं प्रभू जागे झालेले आहेत. पाहतात, अरे लक्ष्मण रडतोय. प्रभू उठले, धावत धावत लक्ष्मणाजवळ गेले. लक्ष्मणा काय रडतोस, काय झालं तुला. प्रभू तुम्ही पाठीशी असल्यानंतर माझं कोणी काही वाकड करू शकत नाही, पण तुमची ही वेदना तुमचं हे दुःख पाहून मला फक्त तुम्ही आज्ञा द्या. मी त्या दुष्ट कैकेयीचं मुंडक धडापासून काय करतो. प्रभूनं सांगितलं, लक्ष्मणा नाही, यामध्ये कैकेयी मातेचा कोणताच दोष नाही. अरे आपल्या प्रारब्धामध्ये काय आहे. 14 वर्षाचा वनवास आहे. सुकस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाति इति कपूर्तिरेषः अहं करोति इति वृथाभिमानः स्वकर्म सूत्रेण गृहीतोऽस्मि लोका. जो तो आपल्या कर्माप्रमाणे काय झालेला आहे, बांधलेला आहे. तेव्हा यामध्ये कैकेयी मातेचा काहीही दोष नाही. 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला का. काय कारण बरे तुम्ही ऐकलं, मी सांगितलं, पण का भोगावा लागला याचंही कारण सांगतो. परशुराम अवतारामध्ये जमदग्नी ऋषी आणि त्यांची पत्नी बघा रेणुका माता पाणी आणण्याकरता गेली. तिथं पाणी आणण्याकरता सरोवरावर गेल्यानंतर गंधर्व आणि काही अप्सरा बरोबर काय करत होता, क्रीडा करत होता. आणि ते दृश्य तिने पाहिलं. ते पाहण्यातच ती काय झाली, रममान झाली. आणि तिच्याही मनामध्ये असं आलं की आपल्याला असं सुख कधी मिळालं नाही. का उशीर झाला. जमदग्नीनं पाहिलं, अंतर्दृष्टीनं पाहिलं. अरे इथं मन तर तिथं रमलेलं आहे. राग आला कोणाला, जमदग्नी ऋषीला. नंतर रेणुका माता पाणी घेऊन आली. पण जमदग्नी ऋषीचा राग पाहिल्यानंतर थरथर कापू लागला. त्याच वेळेला समोर 4 पुत्र होते. त्या 4 पुत्रांना जमदग्नी ऋषीने आज्ञा केली, मातेचा छेद करा. त्या मुलांनी हात जोडले. तात आम्ही आमच्या मातेचा छेद करू शकत नाही. हातामध्ये कमंडलू घेतलं, पाणी टाकलं, अभिमंत्रित केलं. ते 4ही मुलांच्या अंगावरती ज्येष्ठ अवस्थेमध्ये ती 4ही मुलं पडली. त्याच वेळेला परशुराम वनामध्ये गेलेला होता. त्याने पूजे करता काय आणली होती, सगळं आणि फुलं वगैरे आणली होती. घेऊन त्याने मंदिरामध्ये ठेवली आणि वडिलांकडे आला. वडिलांचं स्वरूप त्यांनी पाहिलं. जमदग्नी नमस्कार केला. परशुराम तुझ्या मातेचा वत्कार. त्यावेळेला परशुरामानं कसलाच विचार केला नाही. परशु उचलली म्हणजे पुराण तिशी मातेच्या 2 तुकडे आणि वडिलांसमोर शाबास
मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. त्यावेळेला परशुरामाला माहिती काय ताक तुम्ही प्रसन्न नाही. पहिली गोष्ट तुमचा क्रोध तुम्ही शांत करा. दुसरी गोष्ट माझ्या आईला आणि माझ्या चारही भावांना पुन्हा जिवंत करा. आणि तिसरी गोष्ट मी माझ्या आईला मारलं याची स्मृती होता कामा तथास्तु. मला काही सांगायचं कारण नाही. मला सांगा जरी जमदग्नी ऋषीनं परशुरामाला मारायला सांगितलं होतं, परशुरामानं मारलं. एक बाजूला काय झालंय पित्याचं वचन पाळलंय, पण दुसऱ्या बाजूला मातृहत्येचा दोष घडलेला आहे. आणि तो त्या दोषास्तव ते उसणं फेडण्याकरता रेणुका माता कोण झाली? कैकेयी. कळालं का? आता जास्त काही सांगायची गरज नाही. आणि आईला त्रास दिला म्हणून रामाला 14 वर्ष काय करावं लागलं? वनवासाला जावं लागलं. म्हणून जर देव असू नाही प्रारब्ध कर्म चुकलं नाही तर तुम्ही आम्हाला काय आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालूया. फक्त एकच उदाहरण सांगितलं. किती सांगितलं? एक. अशी 100 उदाहरण आहेत. आता जर तुम्हाला सांगायची ठरली तर आपल्याला रात्र करून नाही, आपल्याला काय सांगायचं नाही, अशीच स्टॉप करायचं. आलिया भोगासी असावे साधक. तेव्हा तो साधक म्हटला महाराज भोग तर कुणाला चुकत नाही. देव असो, संत असो, सर्वसामान्य जीव असो, राजा असो, कोणी असो, भोग जर चुकत नाही तर मग हे संसार दुःख आहे त्याचं तर ओझ, त्याचा भार, त्याचं दुःख आम्हाला सहन होत नाही. याला काय करायचं? मग तुकोबारांनी सांगितलं काय? देवावरी भार घालूया. देवावर भार घाला. तेव्हा तो साधक म्हटला वा, देवावर का भार घालायचा? वाईट चांगली वाईट कर्म कोणी करायची? तुम्ही आणि भार कोणावर घालायचा? वार वा, इकडची पद्धत आहे. चोरी करायची एक आण, फाशी द्यायची ही कोणती पद्धत आहे? मग काय करणार बाबा? देवावर भार घाला म्हणते तू बरं आहे, पण तू काय करणार? म्हणजे आमचं गंगोत एवढं मोठं ते भार घातलं तर काय जमणार नाही का? म्हणले बघ बरं घालू. घेते कधी सहन करतात का भार? अरे बाबा हे कोणी भार सहन करण्याकरता तयार नाही. जन हे सुखाचे अंत हे काळीचे. तुम्हाला सांगू दोरी जळण तोरी म्हणती माझा इंद्रिय आली जाऊ दे. मला जास्त सांगायला जवळ चाले मोठा धंदा तर फेक म्हणे जाऊ दे. आता एक गोष्ट सांगतो बस आणि कीर्तन समाप्त करून टाकतो. कोणी असो काही उपयोगाची नाही. तेव्हा एक पावसाळ्याचे दिवस होते. एका गावामध्ये एक साधू महात्मा आला. महात्माच्या नंतर लोक आपले दर्शनाला आले. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर म्हटले बाबा थांबताय का आमच्या गावामध्ये? चातुर्मासाला थोडं पुराण वगैरे सांगितलं. आम्ही उतरलो ऐकायला. चांगली लोक दिसतात, काय हरकत नाही, पण संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी येत जायचं. 1-2 तास तुम्हाला पुराण सांगेल. तर यायचे लोक संध्याकाळी सांगायचे, लोक दर्शन करायचे आणि होऊन जायचे. पण एका गावात त्या गावामध्ये एक श्रीमंत बसतो. तो काय मात्र कधी येत नव्हता. आणि एक दिवस सहज आला. सहज आल्यानंतर शेवटीच लोकांनी दर्शन घेतलं. ते गेले. तो थांबला आणि त्याने महाराजांचं दर्शन घेतलं. अरे बाबा शेवटी कोणी कामाचं नाही आणि आपला भार काय कोणी सहन करणार नाही. त्यांच्यावर भार घातला ते काय भार सहन करू शकणार नाही. अरे हे सगळे लोक आहेत ना, हे सगळे भक्त दिल्या घेतल्याचे त्यांचा काय उपयोग नाही. असं थोडे म्हणले तुमच्यासारखं काय आम्ही काय फकीर आहे का? संन्यासी का तुम्ही? आहे संन्यासी फकीर, तुम्हाला लाग गेला पिछा. बरोबर आहे ना? मला पत्नी आहे, आई वडील आहेत, मनासारखी मुलं आहेत.
अहो एवढी सगळी लोक मी घरी गेल्याशिवाय ते जेवत नाहीत माझ्याशिवाय. असं बाबा शेवटच्या टायमाला कोणी उपयोगीची येणार नाही. काय समजतोस तू? अरे म्हटलेस तुमच्यासारखा मी विकारणार नाही. तो साधू म्हटला असं हे पहा तुला पाहिजे का अनुभव तर तू सकाळची पहाटे 4 वाजता माझ्याकडे मग तुला मी अनुभव दाखव. ठीक आहे म्हटलं येतो 1 तास तुमचं पहाटे 4 वाजता तिथे महाराजांकडे यायचं. महाराजांनी त्याला आसन कसं लावायचं ते शिकव. आसन लावल्यानंतर प्राणायाम कसा करायचं ते शिकव. आणि प्राणायामाद्वारा समाधीपर्यंत जाऊन कसं पोचायचं हे सगळं त्यांनी शिकवलं. म्हणजे योग विद्या त्याला आत्मसात केले. 1-2-3 महिने त्याच्यामध्ये गेले आणि मग त्याला सांगितले बा आता तुला समाधी साध्य होते तू घरी जायचं. आणि घरी गेल्यानंतर नाटक करायचं थोडस काय माझ्या पोटात कारण वरून काय कळत नाही पोटात दुखली नाही का छातीत चमका भरतात म्हणजे ते काही वरून समजत नाही. तेव्हा असं घरी गेल्यानंतर म्हणायचं माझ्या पोटात कळ येते आणि छातीमध्ये चमकायचं गडबड्या लोळायचं बोंबलायचं मोठमोठ्याने आणि काही मांडी करायची समाधी लावायची. केलं बघ घरी आय 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 काय झालं काय झालं डॉक्टरला धाव आणि लगेच पळापळी सुरू झाली. याला काय नाही म्हणजे आता मी जगत नाही गडबडा लोळायला सुरुवात नाटकच करायचं म्हटलं त्याला काय. आणि त्याने काय केलं बा बसलं टिपून असं आसन बिसन लावलं आणि सगळं तोपर्यंत त्यांनी डॉक्टर आलं नाडी पाहिली. नाडी हाताला नाडी लागत नाही. मग आता काय म्हणले गेले म्हणल्यावर झाली रडायला सुरुवात नाही का. सगळी गावातली लोक जमली. आता सगळं चांगलाग्रस्त गावातला एक चांगला माणूस. तेव्हा सगळी लोक गावातली जमा झाली आणि सगळे लोक रडायला लागले मोठमोठ्याने. बाकीचे नाही पण घरातले सगळे रडायला लागले. आम्ही गेलो असतो हा देवा आम्हालाच का मागं ठेवलं मी काही बोलत नाही. आणि मग तितक्यात ते साधू महात्मा तिथे आले. म्हटले काय म्हणले काय लोक जमली. हो म्हणजे तुमच्याकडे नव्हते का दररोज माणूस येत होता 1 वाजता सकाळी पाठ ते गेले म्हटले काय हो सरा म्हणजे महाराजा नाही उद्या आले महाराज. म्हणजे बघा महाराज तुमच्याकडे काही उपाय असला तर. महाराजांनी पाहिले हात नाडी उपाय पाहिली आणि त्याच्याकडे पाहिलं म्हणले याला उपाय आहे. म्हणजे काय उपाय सांगा ना फक्त. अहो म्हटले काय नाही गाईचं दूध पाहिजे पावशेर. पावशेर का कॅन भरून घे महागिलं तरी द्यायला तयार. पण ते हे नाही कोणतं सीझन आहे आपल्या गावठी गायचं पाहिजे. हो बरं म्हटलं आणलं बघ लगेच. आता महाराजांच्या डोळीमध्ये काय नव्हती एकदा पिऊन चुन्याची आपली कधी कसं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर होती. आता ते महाराजांनी काय केली ती डबी काढली आणि असं तोंडाला काहीतरी मंत्र म्हटल्यासारखं काय तर मंत्र काहीच नाही आणि त्या दुधामध्ये टाकली हलवलं आणि जमवलं आणि काहीतरी कुठले मंत्र म्हटले म्हणजे आम्ही मंत्रित केलं. आणि मग पहा हे दूध येतात लाल आणि आम्ही मंत्रित केलेले. मी याच्यावरून 3 वेळा उतरवतो. 3 वेळा उतरलो आणि जो कोणी हे दूध घेईल तो मरेल आणि त्याच्या मोबदल्यात ओरडायचा आवाज झाला ना बोल कोण घ्यायला तयार आहे. म्हटले याच्या आईकडे द्या. आई म्हटली मी घेतलं असतं पण त्यांचं कसं व्हायचं माझ्या म्हाताऱ्याचं कसं व्हायचं. मग बाबाला म्हटलं बाबा तुम्ही घ्या आणि मग तिला कोण आहे बरे. मग म्हटले आता द्या म्हटले त्याच्या पत्नीकडं. ज्यांनी जन्म दिला तेच घ्यायला तयार नाही. मी तर लांबूनच आले. जाऊ दे पोरांना म्हटलं पोरं त्यांनी लांबच उडवलं. चला कोणी घ्यायला तयार नाही. आता कोणी घ्यायला तयार नाही मग ते साधू माते म्हटले आता नाही घेत कोणी. मी घेतो. वा 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 लगेच प्रमाण जास्त येतं हुशार लोक. आता महाराजांनी काय त्याच्यात होतं नुसतं साखर दूधच होती पिले आणि याच्या मस्तकावर काय मारले थाप मारले. अरे कळतं का तुला सगळं ऐकलं ना
म्हणजे केव्हा कळू येत देवावरी भार घालूनिया. देवावर भार घाला. कोणावर भार घाला? देवावर. आता आपल्या वैदिक संप्रदायामध्ये अनंत देव आहेत. 100 कोटी देव, अष्टकोटी भैरव, किती देव आहेत बघा. यामध्ये 5 देवता अनादी आहेत. अनादी शांत आणि अनादी अंत. तर यामध्ये 5 देवता अनादी कोणत्या? पहिली गणेश, दुसरी देवी, तिसरी सूर्य, चौथा भगवान शिवजी आणि 5वी भगवान. हे 5 देवता अनादी आहे. यांचा आदी नाही आणि अंत नाही. कळालं का? त्याला काय म्हणतात? अनादी. आणि ह्या 5 देवता एकाच स्वरूपापासून उत्पन्न झालेले आहेत. कळालं का? जसं समुद्र आहे आणि समुद्रामध्ये काही छोट्या लाटा, काही मोठ्या, पण त्या लाटेमध्ये काय पाणीच आहे. तद्वत देवत्व, ब्रह्मत्व हे एकच, सर्व देवतांमध्ये एकच आहे. फक्त भक्ता करता त्यांनी अवतार वेगळे वेगळे धारण केलेले आहे. म्हणजे काही गणपतीचे भक्त आहेत का नाही, त्याला गणपत्य म्हणतात. सूर्याचे भक्त आहेत त्याला काय म्हणतात? सौम्य. देवीचे भक्त त्याला शाक्त म्हणतात. आणि विष्णूचे भक्त, शंकराचे भक्त काय, अशा प्रकारचे अलग अलग शब्द. मग आता गणपती बाप्पाला शरण जायचं, विष्णूला शरण जायचं, कुणालाही शरण जा. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्काराः केशवं प्रति गच्छति. कळलं का? कोणत्याही देवतेला या 5 देवतेपैकी नमस्कार करा, पण त्या देवतेपर्यंत जाऊन असल्याशिवाय नाही. म्हणून गणपती ही देवता विघ्नाचा नाश करणारी आणि दुःख हरण करणारी असून मंगलमय देवता आहे. आणि वेदामध्ये आग्रपूजेचा मान कुणाला दिलेला आहे? गणपती बाप्पांना दिलेला आहे. का दिला हे सगळं सांगायला वेळ नाही, कारण आता वेळ शिल्लक आमच्याकडे राहिलेला नाही. फक्त आपलं थोडक्यात सांगतो. बरं, मला सांग, गणपती कशावर बसले? कशावर बसले? गणपती कशावर बसले? कशावर बसले? उंदीर ही जी आहे कधी एक क्षणभर सुद्धा स्थिर राहू शकत, म्हणजे अति चंचल हा उंदीर आहे. तस म्हणजे उंदीर याचा साक्ष असे सतत कार्यक्षम. तस प्रत्येक जीवाणू सतत काय राहिलं पाहिजे? कार्यक्षम पाहिजे. मग तो प्रपंच असो किंवा उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्यानि च मनोरथ. मग ज्याने सतत कार्यरत आहे त्याच्यावर जो आरूढ झालेला आहे त्याचं नाव गणपती. कळलं का? म्हणजे सतत जो उद्योगानं प्रेरित आहे आणि त्याच्यावरच आरूढ झालेला आहे, म्हणजे सतत उद्योगी आहे, त्याचं नाव गणपती. आणि त्यातून आपण अशी प्रेरणा घेतली पाहिजे की त्याच्याच रीती सिद्धी काय होतात? दाशी होतात. तसं आपणही सतत उद्योगी राहिलं तर आपल्या सुद्धा सिद्धी काय होतील? दाशी होतील. ते म्हणतील तसं व आपण म्हणू तसे त्या वागतील. याच्या करता गणपती बाप्पाची. मग संसार काय करणार आहे? किती प्रारब्ध भोग जरी आले तर देवावर भार घातला बिनाचं कारणच काय? नाही का? तो काय करणार नाही का? म्हणे काय नव्हे त्याकरिता चिंता वातो आता शिशवांबर. मग त्याच्यावर भार घाला. म्हणून शरण देवाशी जाता
मनवणी शरण जावे सर्व व्हावे तो करुणेचा सागर आहे, तो कृपा सिंधू आहे. त्याच्याकडे तुम्ही कोणत्याही भावनेनं शरण जा आणि तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपण सर्व तरुण मंडळी असतील, वृद्ध मंडळी असतील, आमच्या माता भगिनी असतील, सर्वत्र या ठिकाणी पुण्यातले एकत्र येतात आणि प्रतिवर्षी मोठ्या आनंदानं गणपती उत्सवामध्ये हा नामयज्ञ साजरा करतात. मार्गन महाराजांचं मार्गदर्शन आहे, आमचे गुरुजन मंडळी आहेत आणि बाल अगदी पुढच्या पिढीचे भावी आदर्श असे कीर्तनकार म्हणा नाही का, मला कौतुक वाटले त्यांचं. आणि ही सर्व मंडळी त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत आमचे. तेव्हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अगदी गणपती बाप्पांच्या कृपेने चाललेला आहे. तेव्हा आपण अशी सेवा करा, निष्काम भावनेनं सेवा करत राहा, तर गणपती बाप्पा आपल्याला कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण ती मंगलमय देवत आहे. सुख करता वाढता मुरवी पुरवी प्रेम मग तो कृपा शिवाय सागर ज्ञानेश्वर